हॅलो हॅलो मॅडम बोला. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. मी कोटक फाउंडेशनतर्फे बोलते. बोला मॅडम. आपल्या इथून 2 शिक्षक साधारण ट्रेनिंगला अजून आलेले नाही आहेत सर. ओके ओके मॅडम. तर मग ते का आलेले नाही आहेत याची जरा मला एक माहिती मॅडम आहे. फक्त 5च मिनिट आमच्यासाठी थांबा. आमच्या शिक्षकांना आम्ही रिलीव केलेलं आहे. ते थोड्या वेळात पोहोचतील. काही अडचणी असू शकतात तर त्या संदर्भात मी माहिती घेतो आणि त्वरित आपल्यापर्यंत मेसेज पोहोचवतो. पण आमचे शिक्षक नक्कीच उपस्थित होतील त्याबद्दल चिंता नसावी. कारण आमचे विद्याविकास एज्युकेशन सोसायटीचे जे शिक्षक आहेत ते अतिशय तत्पर असतात आणि वेळोवेळी जे काही कार्य त्यांना टास्क दिलेलं असतं ते नक्कीच वेळेवर पूर्ण करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. मी आमच्या शिक्षकांशी बोलतो मॅडम आणि तुम्हाला त्वरित काय जी असेल माहिती उपलब्ध करतो आणि ते थोड्याच वेळात आपल्याकडे येतील. ओके ओके मॅडम, धन्यवाद. ओके. हॅलो वाळी मॅडम. हा सर बोला. मॅडम कुठे आहात आपण? सर मी आहे इथेच येतात ट्रेनिंगसाठी, पण मला जर एक इमर्जन्सी आली होती घरी, त्यामुळे थोडा मला उशीर होतोय सर. सॉरी. त्या फाउंडेशनकडे जात आहोत 7-10 वर्षांसाठी. आयोजकांचा आता थोड्याच वेळापूर्वी फोन आला होता आणि त्यांच्याकडून माहिती मिळाली की आपण अजून आपल्या शाळेचे 2 शिक्षक त्या ठिकाणी पोहोचलेले नाही. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल असं त्यांचं म्हणणं होतं. तर मी त्यांना सांगितलं की आमचे शिक्षक नक्कीच तिथपर्यंत पोहोचतील आणि जी काही परिस्थिती असतील त्या परिस्थितीनुसार ते मार्ग काढून ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जे काही वर्कशॉप असेल ते वर्कशॉप ते एकदम अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडतील. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार शांततेत त्या ठिकाणी पोहोचा. काही अडचण असेल तर त्याची आधीच आम्हाला सूचना तुम्ही देऊ शकता. आपण काही पर्यायी मार्ग त्यात काढू शकतो. नक्की सर. थँक्यू सर तुमच्या कोऑपरेशनबद्दल. मी जातेच आहे, पोहोचतेच फक्त थोडा उशीर होतो. धन्यवाद मॅडम. लवकर पोहोचा कारण आपलं शाळेचं नाव हे खूप महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी.